नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीला पुन्हा एकदा दैदिप्यमान यश मिळाले। ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत क्लीन स्वीप अर्थात 2/3 मेजॉरिटीने महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं, त्याच पार्श्वभूमीवरती त्याच पद्धतीचं निर्भेळ यश कालही मिळालं आणि या निवडणुकीतले काही महत्त्वाचे मुद्दे होते, त्या प्रकर्षाने त्या मुद्द्यांवरती चर्चा आता केली जाते आणि काही महत्त्वाचे चेहरे या निवडणुकीत हायलाईट झाले। त्यातलेच एक महत्त्वाचे नेते आमदार शिवसेना नेते निलेश राणे आपल्यासोबत आहेत। सर, कालच्या निकालाबद्दल आपलं अभिनंदन। खरं तर दोन्ही ठिकाणच्या निकालाची चर्चा आहे। कसं हे पूर्ण गणित, एक तर मालवणमध्ये तुमची नगरपरिषद आली आणि नगराध्यक्ष देखील निवडून आला आणि कणकवलीमध्ये देखील शहर विकास आघाडीला यश मिळालं। मी अगोदरपासून सांगत होतो की लोकांची जी काही लोकांचा जो काही उत्स्फूर्त पाठिंबा आम्हाला दिसतोय त्या आधारावर आणि आम्ही मागच्या वर्षभरात सन्माननीय शिंदे साहेबांच्या कामावर, त्यांच्यामुळे आम्ही केलेल्या कामावर आम्ही मतं मागतोय। आम्ही एक विजन लोकांसमोर ठेवलं आणि त्यामुळे आम्ही लोकांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेलो। लोकांना गृहीत धरलं नाही आणि मला वाटतं त्या कारणांमुळे आणि जे काय घडलं निवडणुकीमध्ये, आता काय मला मागे काय वळून त्याच विषयांवर बोलायचं नाही, पण लोकांनी आणि शिवसैनिकांनी ती निवडणूक हातात घेतली आणि यश मिळालं आणि लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले, ते आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। खरं तर काल तुमची जी प्रतिक्रिया होती निकालानंतरची की दोन्ही भावना आज संमिश्रपणे आहेत, एका डोळ्यामध्ये आनंद, एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत। त्या प्रतिक्रियेची देखील फार चर्चा झाली की तुम्ही अत्यंत संयत पद्धतीने या सगळ्या निकालावरती तुमची प्रतिक्रिया दिलीत आणि रिॲक्ट झाला, त्यामुळे जे काही वादविवाद होते ते या प्रतिक्रियेतून किंवा एकंदर या सगळ्या कालच्या तुमच्या भूमिकेतून मिटले, अशी एक देखील चर्चा आहे। नाही, मिटले म्हणजे तुम्ही दाखवता हो काहीतरी भलतं की काहीतरी आहे। तुम्हाला कोण सांगतं मला माहीत नाही, कोण बोललं तुम्हाला आमच्यात काय होतं, काय अडचण होती? तुम्हीच ठरवता की आमच्यात काहीतरी अडचण होतं आणि नंतर तुम्हीच काहीतरी ठरवता की ह्यांच्यातलं मिटलं। असं होत नाही ना, तुम्ही ठरवणार म्हणून आमचे काही संबंध राहणार, टिकणार किंवा बिघडणार असं काही नसतं। नातं हे नातं राहतंच, ते तुमच्या पलीकडे असतं, ते तुम्हाला कधी कळणार नाही। पण ते ठीक आहे, आता त्याच्यामध्ये आम्ही काय करू शकत नाही, पण कुठे बिघडलंच नव्हतं तर परत जमण्याचा काय विषय नव्हता। कणकवलीमध्ये जे झालं ते एका अर्थाने मी जे बोललो त्याचा हाच अर्थ होता की आमचे घरातलेच आहेत, ते नितेशचा मतदारसंघ आहे, समीर नलावडे आमच्या घरातल्या सदस्यांपैकीच एक आहेत आणि आमचे जे कोण हरले तिकडे, पराभव ज्यांचा झाला, ते आमचेच आहेत ना। आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, ही सगळी मंडळी त्या काळात आमच्याकडे आली होती, ही काय बीजेपीत नव्हती। हे आमच्याबरोबर आलेली मंडळी सगळी, आणि आपलीच लोकं हरली किंवा आपल्याच लोकांचा पराभव झाला, हा काय साजरा करायचा नसतो। म्हणून मला वाटलं की मी काल मालवणचा जो काही आमचा विजय झाला त्यानंतर कुठली मिरवणुकी काढली नाही, कुठली रॅलीही काढली नाही। मला वाटलं की माझेच समोर एका ठिकाणी त्यांचा पराभव झाला आणि मी इकडे कसला विजय साजरा करायचा, मला ती माणुसकी वाटली नाही। आणि म्हणून आमचंच एक कुटुंब आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, म्हणून कोणतरी आपला एक सदस्य हरला आणि मी इकडे जिंकलो म्हणून तो काय साजरा करायचा क्षण असतो असं मला वाटत नाही। जे झालं ते चुकीचं झालं, निवडणुकीमध्ये अलायन्सच झाली नाही ते चुकीचं झालं, पण जे निवडून आले त्यांना मी शुभेच्छाही दिल्या। अक्रॉस पार्टी लाईन जे निवडून आले त्यांना मी शुभेच्छा दिल्या, सगळ्यांनाच जे निवडून आले ते, आणि ज्यांचा पराभव झाला त्यांनाही शुभेच्छा दिल्या की पुढच्या वेळेला अजून तुम्ही जोरात प्रयत्न करा, आपल्याला यश नक्की मिळेल। पण सर, ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप झाले आणि केवळ माध्यमांनी दाखवलं असलं तर तुम्ही देखील काही ठिकाणी पैसे पकडले, काही ठिकाणी धाड केली आणि त्यातून निवडणुकीच्या काळात पैशांचा वाटप होत असल्याचा गंभीर आरोप तुम्ही देखील केला, त्याचे पुरावे देखील तुम्ही मांडले होते। तर निवडणूक काळात झालेले ते जे काही आरोप होते त्याचं आता पुढे काय होणार? बघा, लक्षात घ्या, तुम्ही दोन विषयांना मिक्स करताय। एक तर तुम्ही आमच्या कुटुंबात घुसायचा प्रयत्न करताय काही प्रश्न विचारून की तिकडे असं झालं मग तुम्ही असं का केलं।
निवडणुकीमध्ये जे सिच्युएशन झालं तो निवडणुकीचा भाग होता. आजही मी कोर्टात आहे, मी माझी केस मागे घेतलेली नाही. निवडणूक आयोगाच्या विरोधात जी केस आहे ती आहेच ना, ती मागे कशाला घेऊ? मी निवडणूक आयोगाच्या विरोधात केस केलेली आहे. एका फेक OBC सर्टिफिकेटच्या विरोधात मी ती केस केलेली आहे. ती केस मी का मागे घेऊ? अच्छा, माझी केस जी माझ्यावर झाली ती तर आहेच, FIR तर आहेच, ती मागे घ्या असं मी कोणाला जाऊन सांगितलं? चौथी जी काय केस आहे पैसे पकडल्याची, ती निवडणूक आयोगाने केसच केली नाही आहे. ज्यांच्या घरात केस पकडलं, म्हणजे ज्यांच्या घरात पैसे पकडले त्यांच्यावर केसच केलेली नाही. त्यांनी पाठवलं जिल्हाधिकाऱ्यांकडे, जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला. आता त्यांना कोणी सांगितलं हा टॅक्सेबल पैसा होता? तो खरं तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला पाठवायला पाहिजे होता. त्यांनी इन्क्वायरी तशी EOWतून करायला पाहिजे होती. इन्कम टॅक्सचाच तो पैसा आहे हे कोणी ठरवलं? हे निवडणूक आयोगाने ठरवलं. हे सगळं आहेच ना, मी लढतोच आहे त्या विरोधात. ती लढाई कुठे थांबवणार नाही, ती जशी आहे तशीच राहणार. पण निवडणूक आणि पक्ष हा विषय वेगळा होता. मी तेव्हाही वेगळा ठेवला होता. आपण तेव्हाही माझ्याकडे आला होता, तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं भारतीय जनता पक्ष आणि आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. माझे स्वतःचे व्यक्तिगत, माझं कुटुंबच अर्ध तिकडे आहे, प्लस सन्मान्य फडणवीस साहेब आमचे नेते आहेत. मी ह्या सगळ्या नेत्यांना मानणारा माणूस आहे. भारतीय जनता पक्ष चुकलेला नाही. कोणाची चूक होती, कोणामुळे वातावरण चिघळलं हे मी नाव घेऊन सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर ज्या काही केसेस झाल्या, माघार घ्यायचा काही संबंधच नाही, त्या चालूच राहणार. लढा पुढे काय 100% मागे. अच्छा, तिथूनही कोणी मला सांगितलेलं नाही, माझ्या नेत्यांनी मला सांगितलेलं नाही, आणि मी स्वतःही ठरवलं आहे की मी माघार घेणार नाही. सर, दुसऱ्या बाजूला तुम्ही आत्ता उल्लेख केलात की वातावरण कोणामुळे बिघडलं. तर ज्या काही गोष्टी झाल्या किंवा जे काही आरोप प्रत्यारोप झाले, तुम्ही अनेक वेळेला भाजप प्रदेशाध्यक्षांवरती आरोप केले, रवींद्र चव्हाणांवरती, की त्यांनी सिंधुदुर्गामध्ये युती होऊ दिली नाही किंवा जे काही तत्सम आरोप होते. तर या पुढच्या निवडणुका, आता महापालिकेच्या निवडणूक असेल किंवा येऊ घातलेल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद असतील, त्या निवडणुकांमध्ये युती व्हावी यासाठी तुम्ही पुन्हा काही प्रयत्न करणार आहात की रवींद्र चव्हाणांसोबत जो वाद झाला त्यामुळे आता सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेना वेगळेच राहतील? आमचा प्रयत्न सुरुवातीपासून हाच होता की एकत्रच लढावं. आपण कार्यकर्त्यांसाठी एकत्र लढलं पाहिजे. आपल्या निवडणुका आपण काढल्या, मग त्या बिचाऱ्याने काय पाप केलं आहे, त्यांच्यासाठी आपण काय एकत्र येऊ शकत नाही, तर आलं पाहिजे. हे मी ह्या मागच्या निवडणुकीला पण तेच सांगत होतो. पण आता मला वाटतं की प्रस्ताव आम्हीही देऊ, त्यांचाही प्रस्ताव ऐकून घेऊ आणि एकत्र लढलं तर बरं आहे. आम्ही काय जास्त मागतच नाही आहोत. आम्ही तेव्हाही सांगत होतो राणेसाहेबांना प्रक्रियेमध्ये घ्या. राणेसाहेब प्रक्रियेमध्ये आले तर राणेसाहेबांनी लिहून दिलं की निलेश तू 0 जागा लढवायच्या, तर 0 लढवणार, पाठिंबा देणार, जे राणेसाहेब ठरवतील तसं आम्ही करणार. पण राणेसाहेबांनी सांगितलं पाहिजे, खासदार राणेसाहेबांनी. हे आमचा स्टँड तेव्हाही होता आणि आजही आहे, लक्षात आलं. म्हणून आमच्यात तसं डायलॉग चांगला आहे. आमच्या सगळ्या नेत्यांबद्दल म्हणजे आमचा त्यांच्याबद्दल आदर आहे. कुठेही कटुता नाही. जे चित्र तयार केलं जातं आहे, कोण हरला आणि कोण जिंकला असंही वातावरण आमच्यामध्ये नाही. मीही पराभव बघितलेले आहेत, म्हणून पराभवाला खचणारा आमच्यातला कोणी नाही. आणि आमचा आज विजय झाला आहे म्हणून हवेत राहणारा पण कोणी नाही. आम्ही दोन्ही बाजू बघितलेल्या आहेत. म्हणून तुम्ही जे चित्र, किंवा तुम्हीच असं नाही, जे काही ठिकाणी मीडियामध्ये असं चित्र रंगवलं गेलं आहे की असं झालं तसं झालं, तसं आमच्यामध्ये वातावरण नाही. मॅच्युरिटी आहे, एकमेकाला सांभाळून घेण्याची आमच्यामध्ये वृत्ती आहे, स्पोर्ट्समॅनशिप आहे. म्हणून अशा गोष्टी सिंधुदुर्गात होणार नाहीत, किती जरी प्रयत्न झाले तरी. तुम्ही आत्ता पराभवाचा उल्लेख केला सर, की आम्ही पराभव देखील पाहिला, विजय देखील पाहिला, खूप मोठा प्रभाव देखील कोकणामध्ये तुम्ही पाहिला. 10 वर्षांच्या पराभवानंतर, सलग 2 निवडणुकांमधला पराभव आणि त्यानंतरचा हा सगळा प्रवास आणि शिवसेनेतून मग आमदारकी आणि आता पुन्हा 2 नगर परिषदांवरती निर्विवाद वर्चस्व. तर त्या संघर्षानंतर हा जो विजय काल मिळाला, विधानसभेत तर युती होती परंतु शिवसेनेनं स्वतः मानवलमध्ये आणि कणकवलीमध्ये हा विजय मिळवला आहे. तर या विजयाचं महत्त्व तुमच्यासाठी काय आहे? विजयाला महत्त्व असतोच. मी खोटं बोलीन जर मी सांगेन की विजयाला महत्त्व नसतं. विजयाला 100% महत्त्व असतं. विजय हा विजयच असतो. लोकांचा आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो.
आणि पराभवानंतर आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. पण माणसाने पाय जमिनीवर ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. कुठलाही विजय एवढा मोठाही नसतो की तो समोरच्याला कमी लेखू शकतो किंवा समोरचा कोणच नाही ही समज कोणामध्ये येता कामा नाही. किती जरी आपल्या वाटेला विजय आला तरी माणसाने पाय जमिनीवर ठेवले पाहिजे आणि पराभव जरी आला तरी सतत प्रयत्न केले पाहिजे हे मानणारा मी व्यक्ती आहे. म्हणून 10 वर्ष पराभवानंतर पण मी कुठे थांबलो नाही. लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं. हा लोकांचा मोठेपणा आहे. मी काय असं वेगळं केलं अशातला काही भाग नाही. मी तेच केलं जे काही करणं गरजेचं होतं. लोकांनी ॲक्सेप्ट केलं. तो त्यांचा मोठेपणा आहे. पण नुसतं आज जिंकलो आहे म्हणून मी काय फार मोठा कोणतरी हॉटशॉट झालो आहे वगैरे अशातला काय ते दिवस गेले समजायचे. आता काम करत राहणं. लोकांनी आपल्याला जिंकून दिलं आहे तर ते आपल्यावर जबाबदारी आपल्यावर त्यांनी टाकलेली आहे की जे दुसऱ्यांकडून होणार नाही म्हणून तुला आम्ही निवडलं आहे तर तुझ्याकडून जर झाला नाही तर आम्ही परत दुसरीकडे जाऊ शकतो. ही राजकारणामध्ये एक समज लागते प्रत्येकाला आणि ती असावी की आपल्याला निवडणुकीमध्ये जिंकून जे दिलं लोकांनी ते काम करण्यासाठी दिलं आहे, मिरवण्यासाठी नाही. ठीक आहे, एक दिवस झाला आपण एकमेकांना शुभेच्छा दिल्या वगैरे सगळं ठीक आहे. पण त्या पलीकडे आपल्याला आता काम करून दाखवायचं आहे. आणि ही निवडणूक जिंकणं ही एक्झाम होती मी असं म्हणतो. आता खरा जो काही विषय आहे तो आता सुरू होईल आणि मला रिझल्ट द्यावं लागेल तरच मी ह्या विषयात टिकीन, नाहीतर टिकणार नाही. दुसरी एक गोष्ट खरं तर कोकणातल्या या निवडणुकीमध्ये आणखीन एक कॉम्बिनेशन पाहायला मिळालं किंवा दोन नेत्यांमधला हा संबंधाचा विषय होता तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि निलेश राणे. तुम्ही शिंदे साहेबांबद्दल केलेली विधानं की त्यांनी मला राजकीयदृष्ट्या जिवंत केलं, मला मुख्य प्रवाहात आणलं आणि त्यांनीसुद्धा इलाका किसी का भी हो धमाका निलेश राणे काही होगा त्यांनीसुद्धा अशा प्रकारे तुम्हाला मोटिवेट करणं कुठेतरी या सगळ्या मोटिवेशनचा किंवा या सगळ्या नातेसंबंधाचा या निवडणुकीमध्ये तुम्हाला काम करताना किंवा विजय मिळवताना फायदा झाला असं वाटतं किंवा हे कॉम्बिनेशन तुम्ही कसं बघता? साहेबांचा आशीर्वाद पहिल्या दिवसापासून शिंदे साहेबांचा माझ्यावर राहिला, त्यांचं प्रेम माझ्यावर राहिलं. ते असंच राहावं टिकावं म्हणून मी प्रयत्न करतो की साहेबांनी ज्या विश्वासाने मला तिकीट दिली आणि ज्या विश्वासाने मला प्रवाहामध्ये आज एवढी मोठी संधी दिली तर त्यांचं नाव माझ्याकडून अजून मोठंच झालं पाहिजे की मी त्यांना सपोर्टसाठी जे जे काय करता येईल तेवढं मी सगळं केलं पाहिजे म्हणून मी प्रयत्न करतो. आणि साहेबांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे मला जेव्हा AB फॉर्म दिला तो दिवसही मला आठवतो. जेव्हा जेव्हा साहेब शुभेच्छा द्यायला फोन करतात, अभिनंदन करायला फोन करतात, तेही दिवस माझ्यासाठी फार मोठे असतात की साहेबांकडून कौतुक होतं माझं. तर मी तेवढंच सर्टिफिकेशन मला पाहिजे की साहेबांनी माझं कौतुक करावं, त्यांना माझ्याबद्दल अभिमान असावा, मी चांगलं काम करतो आहे असं त्यांना वाटावं पक्षासाठी. आणि पक्षासाठी कुठल्याही टोकाला जायची माझी नेहमीच भूमिका असते आणि राहिली. आणि मला वाटतं की साहेबांचं प्रेम हे राहावं माझ्यावर आयुष्यभर आणि त्याच्यासाठी वाटेल ते प्रयत्न मी पक्षासाठी करायला तयार असतो, आहे, आयुष्यभर राहणार. आणि तेवढंच. आता त्या पलीकडे मी काय बोलणार की साहेब माझ्यावर जे काय त्यांनी जे केलं त्यामुळे मी आज हे दिवस बघतोय. नाही तर कोण निलेश राणे, कुठला निलेश राणे कुठल्या कोपऱ्यात फेकला गेला असता, कोणी विचारायलाही आलं नसतं, तेव्हा कोण विचारतही नव्हतं. म्हणून जे काय मी बोलतो की उर्वरित आयुष्य जे काय माझं आहे ते सन्माननीय शिंदे साहेबांसाठी आहे आणि चांगलं काम त्यांच्यासाठी करून दाखवायचं आहे, एवढंच माझ्या डोक्यात आणि मनात आहे. कुठेतरी शिवसेनेबद्दल किंवा एकनाथ शिंदेंबद्दल बोलताना तुमच्या बोलण्यामध्ये एक भावनिकतेची एक झालर जाणवते, ती एक थोडी कुठेतरी किनार जाणवते. कुठेतरी राणेंच्या राजकीय सुरुवातीची जी वर्ष होती ती शिवसेनेत होती, कुठेतरी तो प्रवास सोबत केलेला आहे म्हणून ही भावनिकता या शिवसेनेबद्दल बोलताना जाणवते की याचं काही वेगळं कारण आहे? नाही, आमच्या राणेसाहेबांचे संस्कारच असे आहेत की निलेश जिथे राहशील तिथे प्रामाणिक राहा, मनाने राहा, एक दिलाने राहा, त्याच्यात कधी भेसळ होता कामा नाही. असं कधी वाटता कामा नाही की हा दोन्हीकडचा वाटतो, तो एकीकडचाच वाटला पाहिजे. ही राणेंची जी ओळख आहे ती टिकवायचा मी प्रयत्न करतो आहे. आणि
जे आयुष्यामध्ये ज्यांनी माझ्यासाठी केलं, म्हणजे राणेसाहेबांचे संस्कार आहेत. जी व्यक्ती तुझ्यासाठी करत राहते किंवा ज्यांनी एक जरी काही गोष्ट तुझ्यासाठी केली असेल, ते उपकार कधी विसरायचे नसतात. म्हणून मी म्हटलं, मी कुठे होतो, काय विषय होता माझा विषयच आटपला होता, संपला होता. मी कुठल्याच नकाशावर नव्हतो राजकारणाच्या. सभागृह बघू शकलो तर शिंदेसाहेबांमुळे, आज हे सगळे विजयाचे दिवस बघू शकलो तर त्यांच्यामुळे. तर राहणार तर प्रामाणिकच राहणार. आणि हे संस्कार आहेत आमच्यावर की शिंदेसाहेबांनी केलं ना तुझ्यासाठी. चॉईस होती दुसरी पण, आणि सिटिंग आमदाराची चॉईस होती, तर शिंदेसाहेबांनी त्या विषयाकडे लक्ष नाही दिलं की सिटिंग आमदार आहे आणि तो त्यांचाच होता, पूर्वी साहेबांचाच होता. तरी साहेबांनी सांगितलं नाही, मी निलेशला शब्द दिला आहे. आणि साहेबांनी जर एवढं मोठं पाऊल माझ्यासाठी उचललं, जेव्हा की आमदार त्यांचाच होता, मी नव्हतो, कुठेही पक्षात देखील नव्हतो, आणि एवढं असताना साहेबांनी माझ्यासाठी हे केलं, तर जर मी नाही करू शकलो त्यांच्यासाठी काय, तर मग व्यर्थ आहे ना हे सगळं, असं माझं म्हणणं आहे. खरं तर कालच्या विजयाच्या काही हायलाईट्स आहेत, काही महत्त्वाचे विजय. मी जसं सुरुवातीलाच म्हणालो, काही महत्त्वाचे नेते, महत्त्वाच्या हायलाईट्स यामध्ये अधोरेखित झाल्या. कालच्या विजयानंतर शिंदेसाहेबांशी काही बोलणं झालं का? ते शुभेच्छा दिल्या. तुम्ही म्हणाल की जसं त्यांनी शुभेच्छा देणं हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा प्रसंग असतो. काल फोन आला होता? साहेबांचा दरवेळेस येतो. कुठलाही सेन्सिटिव्ह विषय असला किंवा कुठलाही विषय असला तर साहेब स्वतःहून फोन करतात. काल पण आला, अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या, काल पण आला. काल आणखीन एक चर्चा खरं तर राजकीय वर्तुळामध्ये होती, ती म्हणजे कोकणातल्या या विजयानंतर, विशेषतः शिवसेनेच्या विजयानंतर कोकणाला आणखीन एक शिवसेनेचा प्रबळ नेता कोकणातून मिळाला आहे. ज्या कोकणात शिवसेनेनं अनेक वर्ष आपलं अधिराज्य गाजवलं, शिवसेनेचा तिथे दबदबा होता, त्या कोकणातून एक आणखीन नेता आता महाराष्ट्राला मिळतोय. मी विशेषतः तुमच्याबद्दल मी स्वतःबद्दल तसं समजत नाही. बघा साहेब, माझं अपब्रिंगिंग वेगळं झालेलं आहे. मी राणेसाहेबांना बघत बघत मोठा झालो, त्यांच्याबरोबर दौरे केले, त्यांचं बाळासाहेबांबद्दलचं प्रेम बघितलं, ते कसे वागायचे जेव्हा बाळासाहेब आजूबाजूला असायचे ते मी बघितलं. देव असतो आणि देवासाठी काय काय करावं लागतं हे राणेसाहेब तेव्हा बाळासाहेबांसाठी जे जे काय त्यांनी तेव्हा ते करायचे ते सगळं मी जवळून बघणारा माणूस आहे. ते नेता बनायला कधी गेले नाहीत. त्यांच्यासाठी फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते. मला अमुकच पद मिळावं, मला कधी बाळासाहेब मुख्यमंत्री बनवतील वगैरे हे राणेसाहेबांच्या डोक्यात देखील नाही. ते कधी बोलूनही दाखवत नव्हते घरात की कधी मंत्री बनवतील साहेब, आमदारकी देतील कुठे, असं कधी साहेबांनी डोक्यात. पण फक्त बाळासाहेबांवर निष्ठा की बाळासाहेबांना काय पाहिजे ते नारायण राणेंनी केलं पाहिजे. नुसतं सांगून करायचं नसतं, स्वतःहून पण काही गोष्टी करायच्या असतात. हे जे संस्कार झाले ना ज्याच्यावर, तो कुठल्याही पदाचा पाठलाग करत नाही, नेतेपदाचा तर अजिबात नाही. किंवा मला कोणतरी नेता समजावं ह्याच्यासाठी नाही, मला कोणतरी भाऊ समजावं, मला कोणतरी त्यांच्याबरोबरचा सहकारी समजावं ह्याच्यासाठी हे सगळं चालतं. नेता बनण्यामध्ये काय असतं, काही जास्त हल्ली कोणी नेता, गल्लीतला पण नेता होऊ शकतो. नेता बनायची इच्छा नव्हती, कधीच नाही आहे, पुढेही कधी नसणार. जर मी माझ्या सहकाऱ्यांच्या कामात आलो कुठल्याही, तर माझं कुठेतरी आपण म्हणतो ना, कुठेतरी सार्थकी लागलं म्हणतो ना, तसं काहीतरी मिळवण्यासाठी. की हे संस्कारच नाही, कारण की मी राणेसाहेबांना जवळून बघितलेलं आहे. ते कुठल्या पदाचा पाठलाग कधीच करत नव्हते. देवाच्या कृपेने त्यांना ती पदं मिळत गेली, पण पाठलाग कुठला होता तर शिवसेना मोठी करणं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना जी शिवसेना अभिप्रेत होती ती शिवसेना उभी करणं, त्याच्यासाठी जे योगदान लागेल ते योगदान शिवसेनेसाठी देणं, तेच संस्कार जे मला मिळाले असं मी वाटतो. त्याच्यामुळे ही धडपड सगळी शिवसेनेसाठी, सन्मानित शिंदे साहेबांसाठी आहे. मला कोणतरी मोठं करावं. तुम्हाला हे अजून एक विषय सांगतो. जेव्हा राणेसाहेब शिवसेनेत होते ते कधी स्वतःचा वाढदिवस साजरा करायचे नाहीत. ते फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचाच वाढदिवस साजरा करायचे. कधीही कुठले टी शर्ट छापायचे झाले, एक लहान लहान विषय असतात, तर ते फक्त बाळासाहेबांचे टी शर्ट छापायचे. स्वतःचं नावाचं कधी टी शर्ट देखील छापलेलं नाही त्यांनी. ही निष्ठा, हे प्रेम हे बाजारात मिळत नसतं. हे स्वतःहून जेव्हा करावंसं वाटतं ना तेव्हाच करावंसं वाटतं. आणि हे कुठल्या पदासाठी होत नाही, ह्याला काही ऑब्जेक्टिव्ह नसतो. म्हणून मला कोण विकत घेऊ शकत नाही,
म्हणून मला कोण गुडघ्यावर टेकू शकत नाही, कारण का माझा ऑब्जेक्टिव्हच नाही आहे, काय मिळवायचंच नाही आहे. माझा फक्त लक्ष काय, शिवसेना, सन्मान्य शिंदे साहेबांना अभिप्रेत असणारं काम उभं करावं शिवसेनेमध्ये, एवढंच आहे. आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते सगळं करावं लागणार, हा ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणून तुम्ही जे म्हणताय नेता वगैरे, माझ्या डोक्यात सुद्धा नाही आणि मला ते बनायचं सुद्धा नाही. काय हल्ली गल्ली गल्लीमध्ये नेते झाले तो. एक दुसरा प्रश्न, खरं तर तुम्हाला जी जबाबदारी दिली गेली नगरपालिकेची सिंधुदुर्गामध्ये, त्यात तुम्ही यशस्वी झालात हे दिसतंय. आता जर पक्षाकडनं आता मुंबईचं टार्गेट करतं शिवसेनेकडनं, प्रत्येक पक्षाकडनं सेट करण्यात आलं आहे, मुंबई महापालिकेसाठी जर पक्षाकडनं जबाबदारी देण्यात आली तर तुम्ही तयार आहात? 100% जिथे साहेब म्हणतील, महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात म्हणतील निलेश तू जाऊन काम करणारच. प्रचारादरम्यान सातत्याने ही गोष्ट बोलली जायची की शिवसेना हा कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. तुम्ही निकालामध्ये दाखवून दिले की ज्या पद्धतीनं तुमच्यावर विश्वास दाखवला गेला तुम्ही त्याला सार्थकी ठरवलं. काल हा प्रश्न तुम्हाला विचारला देखील गेला की या निकालानंतर निलेश राणेंचं राजकीय प्रमोशन होईल आणि मंत्रिमंडळात सहभागी होईल, असं जी चर्चा आहे त्या चर्चेबद्दल काय वाटतं? कारण सातत्यानं सोशल मीडियावर आणि या सगळ्या प्लॅटफॉर्मवर या चर्चा होत आहेत. नाही हो भाऊ, असं काही नाही आहे. बघा, माझा भाऊ आज मंत्री आहे नितेश, मी एवढा खुश आहे की माझा भाऊ आज मंत्री आहे. मी का असं विचार करावं की मीच व्हावं? आहे ना घरामध्ये, आणि एवढं चांगलं काम नितेश करतोय, मंत्रिपदाला शोभतो. मंत्रिपदाला शोभणारी पण माणसं लागतात ना. एवढं चांगलं काम त्याचं आहे, सगळीकडे महाराष्ट्रात त्याचं नाव आहे. अशा वेळेला एखादी निवडणूक मी जिंकली म्हणून काय माझं प्रमोशन व्हावं, हे समजच चुकीचं आहे. म्हणजे हा समज चुकीचा आहे असं मला वाटतं. काम करत राहावं, आणि जेव्हा एक संधी माझ्या घरामध्ये आहे तर मग मी का प्रयत्न करावे वेगळं? मीच आहे ना, नितेश आहे म्हणजे मीच आहे, मी काय वेगळं समजत नाही. म्हणून असं काय माझ्या मनात नाही की प्रमोशन, एकच निवडणूक जिंकली आहे त्याच्यामध्ये काय प्रमोशन व्हायला पाहिजे. हल्ली हे नवीन कल्चर आलं आहे की बघा मी ही अमुक निवडणूक जिंकली, आता मी कोणतरी झालो आहे. असं कोण होत नसतं, आणि एखाद्या निवडणुकीमध्ये काही बिघडतही नसतं. एक शेवटचा प्रश्न, खरं तर आता पक्षासमोर आव्हानं अनेक आहेत, कारण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महापालिका आहेत, नगरपालिकांचा टप्पा संपलाय, परंतु आव्हान आहे महापालिका आणि त्यानंतरच्या जिल्हा परिषदा. काल उदय सामंतांनी एक विधान केलं ते खूप महत्त्वपूर्ण आहे की या निवडणुकीतनं एकनाथ शिंदे हे राज्यव्यापी किंवा सर्वस्पर्शी नेतृत्व आहेत हे आता सिद्ध झाले. ज्यांनी टीका केली होती की एकनाथ शिंदे हे काही लिमिटेड भागापुरते नेते, त्यांना या निवडणुकीनं उत्तर दिले. या पद्धतीची जी काही आव्हानं आहेत शिवसेनेसमोर, त्याला तोंड देण्यासाठी आता शिवसेना कुठल्या मार्गाने पुढे जाईल असं वाटतं? कारण तुम्ही आता निवडणूक प्रक्रियेमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये देखील होतात, तुमचा काय एकंदर याबद्दल अंदाज आहे? सन्मान्य शिंदे साहेबांचा जो रीच आहे ना, तो पॅन महाराष्ट्र आहे. काही लोकांना ते लक्षात येत नाही आहे. एक छोटा फक्त मुद्दा ॲड करतो, कारण ग्रामीण भागातल्या सुद्धा अनेक निवडणुकांमध्ये नगरपालिकांमध्ये शिवसेनेला खूप मोठं यश मिळालं. 58 नगर अध्यक्ष आले, त्यात बरेचसे ग्रामीण भागातले होते. त्यामुळे हा मुद्दा इंटरेस्टिंग ठरतो की एकनाथ शिंदेंना आता सर्व मान्यता मिळते, आणि हेच काल उदय सामंतांनी अधोरेखित केलं. हो, बरोबरच आहे. कारण का शहरी भागांची ही निवडणूक, त्यामध्ये स्ट्राईक रेट आमचा बघा, शिवसेनेचा बघा. मी ग्रामीण भागातल्याच आमदारांपैकी एक आहे ना. तर साहेबांची पॅन महाराष्ट्र जी रीच आहे, जो टच आहे, आणि लाडकी बहीण योजना असेल किंवा त्यांनी जो 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो इम्पॅक्ट तयार केला महाराष्ट्रामध्ये, आज त्याचाच फायदा निवडणुकीमध्ये होतोच ना. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही मत मागायला गेलो, आम्ही कोणाच्या नावावर मत मागतोय? शिंदे साहेबांच्या. लोक कुठल्या विषयाशी कनेक्ट होत आहेत? शिंदे साहेबांनी जे 2.5 वर्षामध्ये जे काय चित्र उभं केलं महाराष्ट्रामध्ये, लोक तेही बोलून दाखवतात ना उत्स्फूर्तपणे. शिंदे साहेबांचं नेतृत्व तुम्ही नाकारूच शकत नाही. कोणी किती जरी आला, किती जरी दाबायचा प्रयत्न केला, शिंदे साहेबांना तसं दाबूही शकत नाही कोण राजकारणामध्ये. आता नाही, उद्या नाही, कधीच नाही. त्यांनी स्वतःला सिद्ध केलं साहेबांनी. आता ग्रामीण भागामध्ये तुम्हीच जाऊन कॅमेरा घेऊन जा, तुम्ही विचारा. आज साहेबांचंच नाव चालू आहे. जिथे जाऊ आपण, आम्ही पण मतं मागतोय ती शिंदे साहेबांच्याच नावावर मागतोय. म्हणून विरोधक कितीही टीका करू दे, हे असं नाही तसं नाही, पण
जे रियालिटी आहे ते तुम्ही बदलू शकत नाही. आज शिंदे साहेब आणि त्यांचा स्ट्राईक रेट, आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट, उबाटाचा स्ट्राईक रेट बघून घ्या, ते सिंगल डिजिटवर आले. तुम्हाला डबल डिजिटवर पण तुम्हाला जाता आलं नाही. तुम्ही अजूनही अशा व्यक्तीची स्पर्धा करताय, तो फक्त ती व्यक्ती 2-3 फुटांनी तुमच्यापेक्षा पुढे नाही आहे, हजारो फुटांनी तुमच्यापेक्षा पुढे गेलेली आहे. अशा व्यक्तींची तुम्ही स्पर्धा करता आणि मग पक्ष वगैरे वगैरे कुठल्या वार्ता तुम्ही करता. मला अजूनपर्यंत विरोधकांचा तो माइंडसेट कळला नाही. पण ठीक आहे, आम्ही शिवसेना म्हणून पक्ष वाढवतोय आणि शिंदे साहेबांमुळे आम्हाला ती काम करायची संधी मिळते. आणि कानाकोपऱ्यात शिवसेना आहे, गावागावात शिवसेना आहे. आता गाव तिथे शाखा अभियान, लोक स्वतःहून शाखा उघडत आहेत. आम्हाला काही पैसे द्यायची गरज नाही, साहेब आम्ही शाखा उघडली. आम्ही पोचू शकत नाही, तिकडेही फोटो पाठवत आहेत की बघा साहेब आम्ही गावागावात शाखा उघडतो. म्हणून अजून वाढणार हा पक्ष हा थांबणार नाही. आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 100% शिवसेनेला आता कोणी थांबू शकणार नाही, ही माझ्या मनामध्ये खात्री आहे. केवळ स्थानिक निवडणुकाच नाही तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये निकाल लागले त्यातून एकनाथ शिंदेंचं नेतृत्व हे सर्वस्पर्शी आणि सर्वमान्य आहे, हे अधोरेखित झालं आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेला कुणीही थांबवू शकत नाही. शिवसेना महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीनं पुढेही वाढेल असा विश्वास शिवसेना आमदार निलेश राणेंनी व्यक्त केला आहे. त्यासोबतच निवडणूक काळात झालेल्या गोष्टी आणि एकंदर राजकारणावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सुर्वेसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.